मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्लंबरवाल्याला सगुणाने बोलवलेलं असतं आणि त्याला ती रागातच विचारते, काय रे किती वेळ. मग आता तो म्हणतो, सॉरी ट्रॅफिक होती म्हणून थोडा उशीर झाला, त्यात काय एवढं. मग आता तो रागातच तिच्याकडे पाहू लागतो. ती म्हणते, आला आहेस ना, बरोबर ठीक आहे, आपलं काम लक्षात आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हो माझं पूर्णपणे काम लक्षात आहे. असं म्हणून आता ते दोघेही पुढच्या प्लॅनची तयारी करू लागतात. तेवढ्यातच तेथे आता सिंधू येते आणि सगुणाला विचारते, काय ग, कोणता नळ आहे आणि तो गळतोय. त्यावेळी ती म्हणते, हा नळ आहे. आणि माझी आई तर नेहमी सांगायची, असं भरल्या घरामध्ये अजिबात नळ गळता कामा नये, कारण कोणतंही संकट येतं मग. आणि तसंही मी इलेक्ट्रिशियनवाल्याला सुद्धा बोलवलं आहे. त्यावेळी आता सिंधू म्हणते, काय इलेक्ट्रिशियनवाल्याला कशाला बोलवलं. आता सगुणा म्हणते, काही नाही, जरा मिक्सर खराब झालाय ना म्हणून. तेव्हा सिंधू म्हणते, अगं नाही, मिक्सर खराब झाला तरीही तू का बोलवलंय. मग आता ती म्हणते, हो जेव्हा मी मिक्सर सुरू केला ना तेव्हा तो व्यवस्थित चालला नाही म्हणून मी बोलवलंय त्यांना. बाईसाहेब, आत्ताच्या वेळी मला माफ करा, मी या दोघांनाही बोलवलं. मग आता सिंधू म्हणते, हे पहा, आपल्या घरात प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनवाले अगदी ठरलेले आहेत, त्याशिवाय दुसरं कुणालाच आम्ही एंट्री देत नाही घरात. घराची सुरक्षितता सुद्धा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे इथून पुढे अजिबात तू असं मला न विचारल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. मग आता सगुणा म्हणते, ठीक आहे बाईसाहेब, मी नाही करणार कोणतं काम स्वतःच्या मनाने. त्यानंतर सिंधू आता त्या प्लंबरवाल्याला म्हणते, करा तुमचं काम करा. असं म्हणून ती आता तेथून जाते. ती तेथून गेल्यानंतर सगुणा आणि तो प्लंबरवाला दोघेही पुढे काय करायचं ना याचा प्लॅन करतात. इकडे राजश्री बाहेर हॉलमध्ये बसलेली असते आणि तिला आता ते मधूचं सगळं वागणं आठवत असतं की कशाप्रकारे मधू अगदी बालिशसारखी वागतीये, माझ्या सावीला तिने मारलं आणि कशाप्रकारे रुक्मिणी तिच्यावर ओरडली. या सगळ्याचा तिला आता खूप त्रास होत असतो. आता तिला आठवू लागतं की कशाप्रकारे मधूने ती गन त्या स्टोअर रूम मधून आणली होती आणि सगळ्यांवर रोखली होती. कळतच नाही काय करावं, कारण हे मधूचं वागणं खरं आहे की खोटं हे सुद्धा तिला समजत नसतं. तेथे आता सिंधू जाते आणि विचारते, आई. पण राजश्रीचं काही लक्ष नसतं, म्हणूनच ती आता तेथे बसते आणि विचारते, काय झालं आई. राजश्री म्हणते, अगं मी राणीचा विचार करते. तेव्हा सिंधू म्हणते, आई प्लीज एवढा विचार करू नका राणीचा, कारण आपण सर्वजण तिच्यावर अगदी यावेळी बारीक लक्ष ठेवून आहोत. राजश्री म्हणते, हो ते तर करावंच लागेल. बरं तू का आलीस, तुझं काही काम आहे का, असं ती सिंधूला विचारते. तेव्हा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं असं आता सिंधू विचारते. तेव्हा तू जे म्हणशील ते आपण बनवूयात असं आता राजश्री सांगते. सिंधू सारखा फोर्स करू लागते, आई तुम्ही सांगा ना एकदा काय बनवायचं. मग राजश्री म्हणते, बाळा तू ठरवले ते कर ना ग. त्यावेळी सिंधू म्हणते, एकदाच तुम्ही सांगितलं असतं तर. राजश्री म्हणते, नाही, तुझ्या प्लॅन प्रमाणे कर. आणि मला सांग, राघव कधी येणार आहे घरी. त्यांना थोडा उशीरच होईल यायला, असं सिंधू म्हणते, कारण त्यांना विनूला सरप्राईज द्यायचंय. त्यावेळी राजश्री म्हणते, अरे वा, हे तर चांगलं आहे. राजश्री आता खूपच खुश होते, कारण आता राघव कोणतं सरप्राईज देणार हे विनूला माहीतच नसतं. इकडे आता किचनमध्ये ती सगुणा आणि तो इलेक्ट्रिशियनवाला प्लंबरवाला तेथे तिघेही येतात. मग आता सगुणा जरा बाहेर नजर टाकते, कुणी आहे की नाही हे अगोदर पाहते आणि इलेक्ट्रिशियनवाल्याला व प्लंबरवाल्याला विचारते, तुम्हा दोघांनाही माहीत आहे ना नक्की काय करायचंय. तेव्हा ते दोघेही म्हणतात, सेम अगदी आपल्या प्लॅन प्रमाणेच करायचंय ना. तेव्हा इलेक्ट्रिशियनवाला विचारतो, प्लॅनमध्ये काही बदल नाही ना. मग आता सगुणा म्हणते, नाही, सगळं अगदी ठरल्याप्रमाणेच आपल्याला करायचंय. तेव्हा प्लंबरवाला विचारतो, ते ठीक आहे, परंतु सिंधूला संशय आला त्याचं काय. मग आता सिंधूला कसं हँडल करायचं हे मी बघते. परंतु त्या सिंधूने ना त्या मधूकडून वर चलाखीने ती गन सुद्धा काढून घेतली, कारण मधू तिकडे स्टोर रूम मध्ये गेली आणि आपली लपवलेली गन सिंधू जवळ घेतली, कारण सिंधूला थोडा संशय आलाय. तिला कितीही संशय आला ना तरीही मी तिच्यापेक्षा भारीच आहे, असं सगुणा स्वतःला म्हणते. त्यानंतर तुमच्या गन आणि बाकी सगळं सामान आणलंय का असं ती विचारते. तेव्हा ते दोघेही म्हणतात, हो आमच्या गन आमच्याकडेच आहे. तो इलेक्ट्रिशियनवाला विचारतो, तुझी गन कुठे आहे. ती गन सिंधूकडे आहे, पण बरोबर मी हँडल करेल सगळं, तुम्ही तुमच्या कामाला जा. तो प्लंबरवाला सुद्धा म्हणतो की तू सुद्धा काळजी करू नको, आम्ही सिंधूच्या अजिबात नजरेस पडणार नाही, तू फक्त तुझी काळजी घे. पुढे आता सगुणा विचारते, त्याच्याशी बोलणं झालंय का. मग आता सगळं काही अगदी सेट झालंय आपल्या म्हणण्याप्रमाणे. तो आता इलेक्ट्रिशियनवाला म्हणतो,
तेव्हा ती आता ग्रेट असं त्या दोघांना म्हणून स्टोअरूममध्ये जाऊन लपायचं असं सांगते, कारण तो आला की मी तुम्हाला लगेच सिग्नल सुद्धा देईल असंही ती म्हणते. त्यानंतर आता ती सगुणा तांदूळ निवडत असते, तेवढ्यातच सिंधू तेथे येते आणि विचारते, काय ग, झालं की काय काम? लगेच झालं, तो प्लंबरवाला इलेक्ट्रिशियनवाला कुठे आहे? तेव्हा सगुणा म्हणते, दोघांचीही कामं झाली. सिंधू आश्चर्याने विचारते, काय म्हणतेस? दोघांचीही कामं झाली म्हणजे ते दोघेही गेले का लगेच? ती म्हणते, मिक्सरचा स्क्रू खराब झाला होता आणि नळाचा वायसर खराब झाला होता, त्या दोघांनीही पटपट काम केलं आणि ते गेले. तेव्हा सिंधूला जरा वेगळाच संशय येतो. ती आता सगुणाकडे सारखी सारखी पाहतच राहते. सगुणा देखील आपली नजर चोरत असते. त्यामुळे सिंधू आता अजूनच भ्रमात पडते, नक्की काय असेल हिच्या मनामध्ये. तर दुसरीकडे तो प्लंबरवाला इलेक्ट्रिशियनवाला स्टोअरूममध्ये जाऊन लपतात. त्यांनी अगदी बॉम्ब वगैरे सुद्धा आणलेले असतात आणि त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गन सुद्धा असतात. ते दोघेही जेव्हा लपतात तेव्हा एकमेकांना अगदी शांत राहायचं असा इशारा देखील करतात. इकडे आता सिंधू ही आता बाहेर जेव्हा येते ना, तेव्हा तिला पुढे दिसतं की विनू, सावी आणि त्याचबरोबर मधू हे तिघेही पकडापकडी खेळत आहेत. तेव्हा मधूची अगदी ते दोघेही मिळून अगदी धांदल उडवतात. तेव्हा सावी, अगं तू मला पकडू नकोस ना, विनूला पकड ना, असं मधू मोठ्या मोठ्याने म्हणत असते. तिघेही खूप हसत असतात. त्या सोफ्याजवळ, खुर्च्यांजवळ ते एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करतात. मग आता तेवढ्यात सिंधू म्हणते की अरे हळू खेळा जरा. मग आता विनू विचारतो, आई ऐक ना, बाबा कुठे आहेत ग? ते कधी येणार ग इकडे? आमच्याबरोबर त्यांना खेळायचंय थोडा वेळ का होईना. मग आता बाबा ऑफिसला गेले आहेत ना बाळा, यायला थोडा उशीरच होईल असं सिंधू सांगते. मग विनू म्हणतो, दॅट्स नॉट फेअर आई, हे योग्य नाही आहे, कारण बाबा असे सारखे ऑफिसला जातात, आम्हाला वेळ तरी देतात का? त्यानंतर आता तेथे एक गोरिला येतो. तो गोरिला असतो ना, तो असतो राघव. विनूचा मूड ठीक करण्यासाठी, त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याने हे सगळं काही केलेलं असतं, जेणेकरून मुलं खूप दिवस झाले डिस्टर्ब आहेत. त्याचबरोबर मधूचं हे असं प्रकरण, घरामध्ये येणारे सततचे संकट, यामुळे आता मुलांना थोडा काही का होईना चेंज हवा असं राघवला मनातून वाटत असतं आणि म्हणून तो स्वतः आता गोरिला झालेला असतो. तेव्हा गोरिलाला पाहताच सावी, विनू आणि मधू तिघेही आता खूपच खुश होतात. ते लगेच त्या गोरिलाकडे धाव घेऊन त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारतात, तू कोण आहेस? मग आता सिंधू म्हणते, गोरिला आहे गोरिला, तुमच्याबरोबर मज्जा करण्यासाठी इथे आलाय. तेव्हा आता आई, आम्हाला याच्याबरोबर डान्स करायचा आहे असं आता विनू आणि सावी हे दोघेही हट्ट करू लागतात. आणि मग मधूसुद्धा हट्ट करते, हो आम्हाला डान्स करायचा या गोरिलाबरोबर, किती छान वाटेल ना हा डान्स करायला, असं म्हणून आता ते तिघेही सिंधूला खूप फोर्स करतात. त्यावेळी सिंधू आता एक छान असं मराठी गाणं प्ले करते. तेव्हा ते चौघेही आता खूप छान असं नाचू लागतात. त्याचवेळी घरातील सर्वजण आता तेथे येतात. राजश्री आणि रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा या सगळ्या जणी आता तिथे आलेले असतात. मुलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून सर्वांनाच खूप छान वाटतं आणि सगळेजण मुलांकडे पाहत असतात. तेव्हा मुलं अगदी त्या गोरिलाबरोबर नाचण्यामध्ये रंगून गेली आहेत हे सर्वांना दिसतं. त्यामुळे सगळ्याजणी एकमेकींकडे पाहतात आणि त्यांनाही भारी वाटतं. तेव्हा मधू देखील आता अगदी त्या मुलांमध्ये सामावून गेलेली असते. मग सिंधू आता टाळ्या वाजवत त्या चौघांनाही प्रोत्साहन देत असते आणि आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिलाही खूप छान वाटत असतं. इकडे आता रुक्मिणी विचारते, अगं सिंधू, हा काय प्रकार आहे? मग आता सिंधू हसते आणि म्हणते, राघव आहेत ते, राघव. मग आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि त्या सर्वजणी विचारतात, काय राघव आहे का हा? तेव्हा राजश्री विचारते, हा अशा गेटअपमध्ये का आला? मग आता सिंधू म्हणते, अहो त्यांना मुलांना सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून ते आले, कारण खूप दिवस झालं मुलं अगदी नर्वस होती. मग ते म्हणाले की मुलांना सरप्राईज द्यायचंय, म्हणूनच ते इकडे आले आहेत. आणि आमचं अगोदरच तसं प्लॅनिंगसुद्धा ठरलं होतं. तेव्हा सिंधूला आठवतं की कशाप्रकारे आम्ही दोघांनी मुलांचा मूड ठीक व्हावा यासाठी प्लॅनिंग केलं होतं आणि तेच प्लॅनिंग आता सिंधू घरातील सगळ्यांना सांगते.
त्यानंतर राघव म्हणजेच तो गोरीला असतो ना, तो आता सावी आणि विनूला अशा गुदगुल्या करत असतो. तर मुलांना अजूनच हसू येतं. मुलं अगदी त्या गोरिलामध्ये डान्स करण्यात रंगून गेलेली असतात, दंगून गेलेले असतात. त्यांना दुसरं काहीही सुचत नसतं. तर मधूसुद्धा आता त्यांच्यामध्ये अगदी रमून गेलेली असते. हा राजश्री, रुक्मिणी आणि त्याचबरोबर ऋतुजा या तिघीही आपल्या नातवांकडे पाहतच राहतात आणि आपल्या लाडक्या राघवकडे सुद्धा. कारण घरातील अगदी मरगळच निघून गेलेली असते असंही सर्वांना वाटतं. त्यानंतर आता सर्वजणी जोराजोरात टाळ्या वाजवतात आणि मग ते गाणं संपतं. तेव्हा सगळेजण एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देतात. राघवने घरातील असं गंभीर आणि टेन्शनमध्ये असलेलं वातावरण अगदी हलकं फुलकं असं करून टाकलेलं असतं. त्यामुळे सर्वजण राघवकडे पाहतच राहतात. पण अजूनही मुलांना माहीत नसतं की ते आपले वडील आहेत, आपले राघव आहेत म्हणून. ते गाणं संपल्यानंतर मुलं म्हणतात, आई प्लीज अजून एक गाणं लाव ना गं, आम्हाला ही मस्ती करायला खूप छान वाटतं आणि या गोरिलाबरोबर डान्स करण्यासाठी सुद्धा खूप भारी वाटतंय. तेव्हा सिंधू म्हणते, बरं ठीक आहे, लावते मी एखादं गाणं, असं म्हणून ती पुन्हा एक गाणं लावते. तेव्हा आता ती मुलं पुन्हा एकदा नाचू लागतात. ते पाहून सिंधू आता खळखळून हसत असते. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतोच. त्यावेळी मुलं खुश राहण्यासाठी आईवडिलांना काय काय करावं लागतं, अगदी लहान व्हावं लागतं आणि त्यांच्यामध्ये रमून जावं लागतं, असं आता रुक्मिणी म्हणत असते. सिंधू म्हणते, हो ना, मुलं खरंच खूप डिस्टर्ब होती. त्याचबरोबर मधूचं हे प्रकरण, त्यामुळे विनूही अगदी मरगळून गेला होता आणि त्याला टेन्शन आलं होतं. म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला. आता राघव जसा नाचतो ना, तसं मुलं नाचत असतात, त्याच्याकडे पाहत असतात, त्यालाच फॉलो करत असतात. तेवढ्यातच सिंधूला आता अचानक एक फोन येतो. तेव्हा ती तो कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो, कोण बोलतोय असं विचारते. मग आता तिला तो आवाज येईनासा होतो, त्यामुळे ती आता बाहेर जाते आणि म्हणते की हॅलो, कोण आहे. तोपर्यंत मुलं आता राघव बरोबर दुसऱ्या गाण्यावर डान्स करत असतात. मुलं अगदी फ्रेश झालेली असतात, त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून घरातील सर्वजण सुद्धा खूप खुश असतात. तेव्हा आता राघवने सिंधूला फोन केलेला असतो. राघव ऑफिसमध्येच असतो आणि तो म्हणतो की अगं सिंधू, मी बोलतोय राघव. तेव्हा सिंधूला आता प्रचंड धक्का बसतो आणि सिंधू त्या गोरिलाकडे पाहत असते. सिंधूच्या आता पायाखालची जमीन सरकते आणि विचारते, काय राघव तुम्ही बोलताय. तेव्हा ती एक सिरियस होते आणि म्हणते, राघव तुम्ही कुठे आहात. मग आता राघव म्हणतो, कुठे असणार अगं सिंधू, मी अजून ऑफिसमध्येच आहे. हा ऑफिसचा लँडलाईन नंबर आहे, तू अजून नंबर सेव्ह नाही केला का. तेव्हा सिंधू त्या नंबरकडे पाहतच राहते. तेव्हा सिंधू आता पूर्णपणे घाबरून जाते आणि त्याला विचारते, राघव अहो तुम्ही माझी मस्करी तर करत नाही आहात ना. तेव्हा राघव विचारतो, मी का तुझी मस्करी करेल सिंधू, मी नाही मस्करी करत तुझी. तेव्हा ती त्याला पुन्हा पुन्हा विचारू लागते की तुम्ही नक्की ऑफिसमध्ये आहात का. राघव म्हणतो, अगं हो मी ऑफिसमध्ये आहे, तू असं का विचारतीये सारखं, आणि मी तुझ्याबरोबर खोटं का बोलेन, तूच सांग बरं. पुढे आता तो म्हणतो, उलट तूच आता माझी मस्करी करते ना सिंधू, असं मला वाटतंय. अगं मी ना एक मीटिंगमध्ये होतो, इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये, कारण दहशतवाद्यांची गँग ना पुण्यामध्ये आली आहे आणि त्याच कामासाठी मला थोडा उशीर होणार आहे घरी यायला, आणि इनफॅक्ट मला कदाचित घरी यायला सुद्धा जमणार नाही. सो आजच्या दिवस सांभाळून घे ना गं. तेव्हा सिंधू म्हणते, हो ठीक आहे, तुमचं काम आहे मी समजू शकते, परंतु इथे तुम्ही कुणाला गेटअप करून पाठवलंय का. तेव्हा आता राघव म्हणतो, नाही मी तर कुणालाच पाठवलं नाही. तेव्हा तो विचारतो, का बरं, का असं का विचारते तू. सिंधू आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की गोरिलाचा गेटअप करून इथे कुणीतरी आलंय आणि त्याचबरोबर इथे मुलांबरोबर डान्स करतंय, आणि आपला प्लॅन ठरला होता ना राघव की इथे तुम्ही गोरिला बनून येणार, टायगर बनून येणार, पण इथे तर कुणीतरी आलंय, आता काय करायचं राघव. मग आता राघव सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. नक्की कोण असेल हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. हे आता सिंधू म्हणते, अहो मला असं वाटतं आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे इकडे आला आहात म्हणून.
तेव्हा राघव म्हणतो, हे बघ सिंधू, अजिबात पॅनिक होऊ नको. काहीही झालं तरी तू ना त्या माणसाला असं घरातच थांबवून ठेव आणि अजिबात कुणाला काही संशय येऊ देऊ नकोस, कारण हे खूप गरजेचं आहे. आता सगळं काही तुझ्यावर डिपेंड आहे सिंधू, तू कशा प्रकारे परिस्थिती हाताळते आणि घरातील सर्वांना सुद्धा त्या माणसापासून जरा लांबच ठेव. सिंधू आता खूपच घाबरते आणि म्हणते, राघव अहो मला खरंच खूप काळजी वाटते आता. तेव्हा तो म्हणतो, सिंधू तू घाबरू नकोस, मी लगेच घरी निघतोय. तेव्हा सिंधू आता ठीक आहे असं म्हणते. तुम्ही सावकाश आहा असंही म्हणते. राघव म्हणतो, तू स्वतःची काळजी घे सिंधू आणि घरातील सर्वांची सुद्धा. मग आता सिंधू तसं प्रॉमिस करते आणि फोन ठेवते. आता ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तिला काय करावं सुचत नाही. आता नक्की हे कोण असतील? प्रश्न आता तिला पडलेला असतो आणि ती त्या शोधातच निघालेली असते. अगोदरच तिला कोणत्या तरी खूप मोठ्या संकटाची चाहूल लागलेली असते आणि ती त्या नाचणाऱ्या गोरिलाकडे सतत संशयित नजरेने पाहत असते. आता सिंधू पूर्णपणे हादरून गेलेली असते. आता तिला पूर्ण घराला प्रोटेक्ट करायचं असतं आणि म्हणूनच ती मनात विचार करते, आता राघव इकडे आले नाहीत, ते जर पोलीस स्टेशनमध्ये आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत, तर मग हा नाचणारा माणूस कोण आहे? तिला आता काहीच कळत नसतं नक्की हे काय होतंय माझ्या बाबतीत. आता तिचे पूर्ण हातपाय गळालेले असतात. तिच्या अंगात अजिबात शक्ती तेवढी उरलेली नसते की पुढची परिस्थिती ती हँडल करेल आणि ती घाबरलेली सुद्धा असते, कारण दहशतवाद्यांची गँग ही आता पुण्यामध्ये आलेली असते. हा दहशतवादी तर नसेल ना? सिंधूच्या मनात एक प्रश्न उभा राहतो. त्यानंतर ती आता स्वतःला सावरते आणि म्हणते, सिंधू असं हातपाय गाळून तुला चालणार नाही. घरातील सर्वांना तुला प्रोटेक्ट करायचंय. मी आता सरळ जाऊन विचारू का याला हा नक्की कोण आहे? पण नको, हा तर काही खरं सांगणार नाही. आणि ती आपल्या दोन्ही लेकरांकडे, घरातील सगळ्यांकडे पाहतच राहते. आणि हा कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर काहीतरी वेगळा विचार करायलाच हवा. तेव्हा आता सिंधू ही विचार करत असते नक्की काय करावं, हा कोण आहे हे जाणून कसं घ्यावं. तेव्हा अगोबाई डगोबाई हे गाणं आता तिथे लागलेलं असतं. मग आता त्यावर सर्वजण नाचत असतात. तेव्हा सिंधूजवळ आता तो माणूस येतो आणि हातवारे करून असा तिला हसवत असतो. सिंधू देखील काहीही कळू न देता आता त्याच्याबरोबर हसते आणि घरातील सर्व मोठ्यांना आता समजलेलं असतं की हा राघव आहे. म्हणूनच ते सर्वजण त्या दोघांकडे पाहून आता हसतात. त्यानंतर आता जी सगुणा असते ना, कामोलीबाई, ती किचनमधून बाहेर पाहते. सिंधू आता न घाबरता हसतच आता त्या गोरिलाला विचारते, म्हणजे त्या माणसाला विचारते, मला राघवने इकडे बोलवलं ना, बरं झालं हा, थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात, माझ्या मुलांचा मूड अगदी ठीक केलात. तेव्हा सगुणा आता विचारात पडते की ही सिंधू नक्की काय बोलत असेल याच्याबरोबर एवढं. त्यावेळी मात्र ती मुलं आता एकटीच नाचत असतात. तर घरातील सर्वजणी आता राघव सिंधू समजून त्यांच्याकडे पाहतच राहतात. रुक्मिणीला जरा वेगळा संशय आलेला असतो. तर सिंधू आता त्या माणसाला तेथेच थांबवून ठेवते, कारण राघवने तिला ऑलरेडी सांगितलेलं असतं, मी येईपर्यंत अजिबात त्या माणसाला बाहेर जाऊ देऊ नकोस. म्हणून सिंधू आपल्या परीने तसे प्रयत्न करते, त्या माणसाला तेथेच बोलण्यामध्ये गुंतवून ठेवते. त्याच वेळी आता रुक्मिणी इकडे संशय येतो म्हणून राजश्रीला विचारते, तुला काय वाटतं ग राजश्री, हा नक्की ती गेटअप करून आलेला माणूस राघवच असेल का? तेव्हा राजश्री विचारते, तुम्हाला असं का वाटतंय की तो राघव नसेल? रुक्मिणी म्हणते, नाही ग तसं नाही, पण सिंधू ज्या पद्धतीने त्याच्याबरोबर बोलतीये ना, त्यामुळे मला थोडा संशय येतोय. तेव्हा ऋतुजा म्हणते, हो मलाही तसंच वाटतंय. त्याच वेळी रेश्मा म्हणते, काकू अहो मला असं वाटतंय सिंधू आणि राघव भाऊजींना सावी आणि विनूला काय सरप्राईज द्यायचं ना, याचा प्लॅन करत असतील कदाचित. तेव्हा राजश्री म्हणते, हो बरोबर आहे. त्यानंतर तो गोरिला, म्हणजे तो माणूस असतो ना, तो सिंधूचा हात पकडून घरातील सर्वांसमोर तिला घेऊन येतो आणि पुन्हा एकदा मुलांबरोबर नाचू लागतो. तेव्हा सिंधू आता अगदी बारीक त्याच्यावर लक्ष ठेवून असते. मग सिंधू मनात विचार करते की हा खोटं बोलतोय ना, ते नक्की आहे, याच्यावर आता बारीक लक्ष ठेवायला हवं. इकडे आता सगुणा ही खूप टेन्शनमध्ये येते. आपला प्लॅन वर्क होईल की नाही हेच तिला भीती वाटत असते. सिंधूच्या चेहऱ्यावरील इकडे टेन्शन पाहून रुक्मिणीला जरा वेगळाच संशय येतो आणि म्हणूनच ती आता विचारते, सिंधू अगं काय झालं? मग सिंधू खोटं खोटं हसते आणि म्हणते, कुठे काय झालं? तेव्हा राजश्री म्हणते, असं कसं काही नाही, आम्ही मगापासून बघतोय की तू कुठल्या तरी टेन्शनमध्ये दिसतीये. तेव्हा आता सिंधू म्हणते, खरंच आई काही नाही. मग रुक्मिणी विचारते,
सिंधू बोल ना बाळा, काही टेन्शन आहे का? तेव्हा सिंधू म्हणते नाही अहो काकू, नाही कसलं टेन्शन नाहीये, मी म्हणाले ना. तेव्हा मुलं आज खूप खुश आहे हे पाहून घरातील सर्वांना आनंद होतो. मात्र सिंधूच्या मनात अजूनही ती हुरहुर असते, चुरचुर असते की नक्की हा कोण असेल. तिला काहीही करून त्याचा शोध आता घ्यायचाच असतो आणि राघव कधी येईल ना याची वाट सुद्धा ती पाहत असते. त्यानंतर ते गाणं संपल्यावर आता सावी म्हणते आई तू चल ना ग आमच्या बरोबर, तू सुद्धा डान्स कर ना ग. मग आता सिंधू थोडी नर्वस असते, ती म्हणते नको सावी, अगं मला नाही करायचा हा डान्स. तेव्हा आता विनू म्हणतो आई ही चिटिंग आहे हा, तू असं का करतेयस अगं, प्लीज कर ना आमच्या बरोबर डान्स, आणि तुला आमच्या बरोबर डान्स करायला यायलाच लागेल, ये ना ग आई, असं ती मुलं आता सारखी फोर्स करतात. तेव्हा सावी आणि विनू एकाच वेळी आई आई ये ना ग असं गाण्यातून म्हणत असतात आणि सारखं सारखं सिंधूला फोर्स करत असतात, आई ये ना ग आम्हाला तुझ्याबरोबर डान्स करायचा आहे. तेव्हा मधू सुद्धा आई आई असं म्हणत टाळ्या वाजवत असते. तेव्हा सिंधू आता हसते आणि मनातच विचार करते, ही तर खूप चांगली संधी आहे, हा नक्की कोण आहे ना हे शोधण्याची. तेव्हा सिंधू म्हणते ओके मी यायला तयार आहे तुमच्याबरोबर डान्स करण्यासाठी. आता सर्वांनाच खूप आनंद होतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता सगुणाने घराला लॉक करून घेतलेलं असतं. घरातील सर्वजण तिला जाब विचारतात. तेव्हा आता सिंधू देखील तेथे येते. मग आता ती सगळ्यांवर गण रोखून ठेवते. सिंधू विचारते की काय ग ही गण तुझी आहे का? तेव्हा ती हो असं म्हणते. सर्वजण आता खूप घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.